नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता या योजनेमध्ये महत्त्वपूर्ण असा बदल करण्यात आलेला आहे. आज 6 सप्टेंबर 2024 पासून जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरत असाल तर कोणाचाही अर्ज भरला जाणार नाही. अर्ज भरताना एरर दाखवला जाईल. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता तुम्ही अर्ज करू शकत नाही. जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर शेजारील अंगणवाडी सेविकेकडे जाऊन अर्ज करावा लागणार आहे. तर मित्रांनो, या योजनेमध्ये नक्की काय बदल झाला आहे ते समजावून घ्या. या योजनेमध्ये काही गैरप्रकार होत असल्याने 6 सप्टेंबर 2024 रोजी शासनाकडून नवीन जी.आर. काढण्यात आला आहे. या जी.आरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तुम्हाला आता इथून पुढे या योजनेमध्ये अर्ज करता येणार नाही. पण अर्ज करण्यासाठी आता फक्त अंगणवाडी सेविकेकडेच अर्ज करण्याचा उल्लेख जी.आरमध्ये करण्यात आला आहे. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर हा शासनाचा 6 सप्टेंबर 2024 रोजीचा जी.आर. पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजीचा जी.आर. पहा. यातील प्रस्तावना पहा. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय दिनांक 2/9/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता या जी.आरचा शासन निर्णय काय पहा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2024मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भाधीन दिनांक 2/9/2024 रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 12/7/2024 व दिनांक 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, CRP, मदतकश प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी प्रवेश शिक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते. आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे. सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फतच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे आता या 11पैकी कोणीही फॉर्म भरू शकत नाही. फक्त आता शेजारच्या अंगणवाडी सेविकेकडेच फॉर्म भरता येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा नवीन असा जी.आर. शासनाकडून जारी करण्यात आला आहे. हा जी.आर. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाउनलोड करू शकता. धन्यवाद.